सो स्वीट, कोण? सो हँडसम. हो ना. ह्यांच्या वडिलांनी यांच्याबद्दल सगळं काही आम्हाला सांगितलं. हो. फारच विनोदी स्वभाव बाई आमच्या यांचा. माझ्याबद्दल काही विनोदी नाही ना ऐकवलं. छे हो, काहीतरीच काय. अरे विवेक, हा? नुसता बसून काय राहिला? मग? जा उठ. ती आली आहे ना, तिला आपला बंगला दाखव, गार्डन दाखव. हिला? जा, उठ, उठ. कशाला कशाला जा बसू दे, बेटा, खाऊ दे, पिऊ दे, जरा जा. तब्येत चांगली होईल. असं काय करता? चला ना, मला तुमचा बंगला दाखवा ना. अरे चला ना. समोसा खाणार? नाही, बंगला बघूया. जा, हं, चला बेटा, ना. वा ग्रेट. सकाळी पोरगी बघितली, रात्री तिला प्रेमपत्र लिहितोयस. नाही बाबा. हा मला माहितीये बेटा. अरे तुझ्या वयात असताना मी देखील हेच केलं होतं. हा पण प्रेमपत्र लिहिण्याचं काही डेअरिंग झालं नाही, ही गोष्ट मात्र हे वेगळी. बघा, मी फक्त एक साधं पत्र लिहितोय. प्रिय आईस. ओके. अरे बापरे, आईला कशासाठी पत्र लिहितोयस? आणि ते सुद्धा घरातल्या घरात. मला आईचं मतपरिवर्तन घडवून आणायचंय. बेटा, गेल्या 25 वर्षामध्ये मला जे शक्य झालं नाही त्या 4 ओळींनी शक्य होईल मला नाही वाटत. तुला माहितीये तुझी आई स्वतःचा शब्द खरी करणारी बाई आहे. या घरात तिच्या इच्छेविरुद्ध पान सुद्धा हलू शकत नाही रे. बाबा. काय? नाही, काही नाही. हा, या हटवादी बाई बरोबर मी इतकी वर्ष संसार कसा केला, हा हेच विचारायचं ना तुला? नाही, मला तसं म्हणायचं नव्हतं.